भक्ति स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखेयश्च वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरिं परब्रह्म स्वरूपम अवतार धरिला जगिता पितिरे गुरु सेवा साधन गोधातटी करे मुमुक्षो जना उद्धरी धरोणी करे नित्य नमितो सद्गुरु श्री रामगिरिजे समचरण सरोजम सांद्र नीलाम्बुदाभं जगननिहित पाणि मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी प्रवचनाच्या सेवेकरता निवडलेला श्लोक श्रीमद भगवद्गीतेमधील दुसऱ्या अध्यायाचा 27 क्रमांकाचा श्लोक आहे. या श्लोकामध्ये ज्यावेळेस भगवान परमात्मा सांगतात, अर्जुन ज्यावेळेस शोक करायला लागला त्यावेळेस भगवंताने त्याला समजून सांगितलं, अरे अर्जुना नत्वम सूचितु मरशी, ज्यांच्या करता तू शोक करीत आहेस, कारण ते मृत व्यक्ती आहे त्यांच्याकरता तू बघ अर्जुना, जो ज्ञानी आहे तो आहे त्यांच्याकरताही शोक करीत नाही आणि जे गेले त्यांच्याही करताही शोक करीत नाही. नत्वम शोचितु मरशी, कारण शरीर उत्पन्न झालेलं आहे. शरीर देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे, हा देह काळाचा आहे. एक दिवस तो काळ या देहाला घेऊन जाणार आहे, कारण पंचभूतापासून हे शरीर निर्माण झालेलं आहे. काळ एक दिवस घेऊन जाणार आहे, त्याकरता शोक करू नकोस. अरे अर्जुना, हे ध्रुव सत्य आहे, अटल सत्य आहे. एक दिवस या देहाचा नाश निश्चित आहे. उत्पन्न झालेलं ते नाश पावणार आहे, नाश पावलेलं पुन्हा उत्पन्न होणार आहे. हा या सृष्टीचा नियम आहे, त्याकरता तू श्लोक करू नको. हा या श्लोकाचा सरळ सरळ भावार्थ आहे. आणि प्रवचनाच्या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार देणं आवश्यक आहे. सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने, ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारंगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने, तसेच श्री क्षेत्र सरला बेटाचे हिंदू धर्मरक्षक परमपूज्य गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या अनंत आशीर्वादाने कैलासवासी पंढरीनाथ निवृत्ती गाढवे ज्यांचा 10 क्रियाविधी आहे त्यांच्या जीवात्म्याला शांती लाभो हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना. आणि त्यांचा शोकाकुल परिवार श्री ज्ञानदेव निवृत्ती गाढवे बंधू आहे, सोपान निवृत्ती गाढवे बंधू आहे, गंगा भागीरथी नर्मदा शंकरराव कासार बहीण आहेत, श्री अशोकराव पंढरनाथ गाढवे चिरंजीव आहेत, जानकीराम पंढरनाथ गाढवे चिरंजीव आहेत, श्री निवृत्ती चांगदेव निवृत्ती गाढवे बंधू आहेत, गंगा भागीरथी मुक्ताबाई रंगनाथ चौधरी बहीण आहेत, सौभाग्यवती कमलबाई मच्छिंद्र खरात बहीण आहेत, श्री बाळासाहेब पंढरनाथ गाढवे चिरंजीव आहेत, गंगा भागीरथी निर्मला शांताराम गाढवे सून आहेत, श्री बाबासाहेब नानासाहेब गाढवे पुतणी आहे. समस्त गाढवे परिवार, त्यांच्यावर प्रेम करणारे सगळे सोयरे आप्तेष्ट गणगोत आणि परमार्थिक असणारा परिवार आहे. बेटाचे भक्त आहे, बेटाचे एकनिष्ठ असणारे भक्त आहे आणि परमार्थाला जोडलेला परमार्थ असणारा, कारण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. परमार्थ जीवनामध्ये कल्याण करणार आहे, उद्धार करणार आहे, भगवंताची प्राप्ती करून देणारा परम असा अर्थ, ज्यामध्ये सगळे इतर अर्थापेक्षा खरा अर्थ आहे. परमार्थ तो परमार्थ कल्याण करणार आहे आणि परमार्थिक असणारा हा परिवार आणि या परमार्थिक परिवारामधले असणारे हे सद्ग्रस्त आहेत. आणि आजच्या या प्रवचनाचं निवेदन करणारे आपले राजेंद्र भाऊ काटे महाराज, ज्यांचं या ठिकाणी प्रवचन होतं परंतु त्यांना दुसरं प्रवचन असल्यामुळे ते त्या प्रवचनाला गेलेत. त्यांनी या प्रवचनाचं निवेदन केलं, त्यांनाही धन्यवाद. तर बघा, देह जाणार आहे, देह जाणार याशी काळोबा खाणार, कारण देह एक दिवस
देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. बघा, मनुष्याने काही आणलं नाही, काही न्यायचं नाही, आणि जसा आलेला आहे तसा मनुष्याला कर्माची असणारी शिदोरी आपल्या बरोबर न्यायची आहे. प्रत्येकाला जाणंचा एक दिवस, राजा असो, रंक असो आणि कोणी असो, त्याला एक दिवस आणि हा मृत्यूलोक सोडायचा आहेच. इच्छा असो अगर नसो, अवतारिक पुरुष या मृत्यूलोकामध्ये थांबले नाही. येरते येथे नाही उरू आले अवतार, येरते पामर जीव किती. मरण हे निश्चित आहे. कुणी असो, परमार्थ करणारा असो, कुणी असो, प्रत्येकाला परमार्थ करणारा असो, अधर्म करणारा असो, प्रत्येकाला मृत्यू हा एक दिवस मृत्यूचा स्वीकार हा करणे हे निश्चित आहे, हे भागच आहे. आपली इच्छा असो अगर नसो, मृत्यू हा निश्चित आहे, मरण हे निश्चित आहे. परंतु बघा, आयुष्य संपल्यानंतर मरण तर सर्वांना आहे, परंतु आयुष्याच्या अगोदर, संपायच्या अगोदर जाणं, आणि ही घटना दुर्दैवी असते महाराज. बघा, मृत्यू आहे, कारण या मृत्यूला कोणी आजपर्यंत टाळू शकलं नाही. शास्त्रामध्ये मृत्यूचे 3 प्रकार सांगतात. 3 प्रकारचा मृत्यू आहे. मृत्यू हा प्रत्येकाला आहे, परंतु तो मृत्यू कसा व्हावा, कोणत्या पद्धतीने व्हावा, कधी व्हावा, कुठे व्हावा, कशा प्रकारे व्हावा, कोणत्या आणि निमित्ताने व्हावा, याला देखील महत्व आहे. तर शास्त्र असं सांगतं की 3 प्रकारचा मृत्यू. एक स्वाभाविक मृत्यू आहे, एक आकस्मिक मृत्यू आहे, आणि एक अकाल मृत्यू आहे. बघा, स्वाभाविक मृत्यू म्हणजे स्वाभाविक मृत्यू येण्याला परम भाग्य लागतं. त्याच्याकरता आपले तसे कर्म लागतात, आपला तसा परमार्थ जीवनामध्ये भजन भक्ती लागते. कारण स्वाभाविक मृत्यू होणं, स्वाभाविक मृत्यू म्हणजे सहज. जसं का झाकलिया घटीचा दिवा, का नेनो काय झाले केव्हा, तैसा जो पांडवा देह ठेवी. सहज देह ठेवणे, कोणत्याही प्रकारचा त्रास न होता देह ठेवणे, याला परम भाग्य लागतं. आणि असा मृत्यू सर्वांना नाही महाराज, असा मृत्यू प्रत्येकाला नाही. सहज स्वाभाविक मृत्यू म्हणते त्याला. स्वाभाविक मृत्यू म्हणजे बघा, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज होते, त्यांचा मृत्यू म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निजधामा गेले, निळा म्हणे सकळा संता तो शविले. बघा, परम पुरुषार्थी असे असणारे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, याला स्वाभाविक मृत्यू म्हणतात. स्वाभाविक मृत्यूच्या अंतर्गतच इच्छा मृत्यू आहे. आता जसं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आपल्या इच्छेने आणि या कडेच्या काळामध्ये परम पुरुषार्थ केला, आपला देह घेऊन सदैव वैकुंठाला घेऊन जाणारे परम पुरुषार्थी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आहेत. सदैव याला स्वइच्छा देखील मृत्यू म्हणतात, स्वतःच्या इच्छेने. बघा, ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारंगेरे महाराज होते. ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारंगेरे महाराज फार अधिकारी पुरुष होते. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावय आले दीनजना. अवतारिक पुरुष होते, फार तपस्वी महात्मे, भूतो न भविष्यते असे महात्मा, ज्यांचं भाग्य आहे, ज्यांनी ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारंगेरे महाराजांचं दर्शन घेतलं. बघा, महाराज देखील स्वइच्छा मृत्यू. जसं भीष्माचार्यांना स्वइच्छा, स्वतःच्या इच्छेने महाराजांना ज्यावेळेस प्रयाण करायचं, त्यावेळेस महाराजांनी अगोदरच 2-3 दिवस अगोदर तब्येत थोडी बिघडली होती. महाराजांनी विचारलं, अरे बाबा मिती काय चालू आहे. त्यावेळेस चालू होतं, उत्तरायण चालू होतं, आणि सांगितलं महाराजांना फाल्गुन वद्य पंचमी आहे. पंचमी झाली आणि षष्टी, सप्तमी, अष्टमीला महाराजांनी स्वतः महाराज देह ठेवला. कारण याला स्वइच्छा मृत्यू म्हणतात. स्वइच्छा, काही न त्रास होता सहज देह ठेवणे, याला स्वाभाविक मृत्यू. जसं भीष्माचार्य आहेत, स्वइच्छाने उत्तरायणापर्यंत भीष्माचार्य रणांगणामध्ये पडलेले होते. भीष्माचार्यांच्या सर्व आरपार बाण घुसलेले आहे.
भीष्माचार्य ज्यावेळेस रणांगणामध्ये पडले, परंतु एक भेटीची इच्छा आहे महाराज, सोयीचा मृत्यू आहे, उत्तरणाची वाट बघत होते आणि भगवान परमात्म्याची वाट बघत होते. तो भगवान परमात्मा येईल, माझ्या समोर उभा राहील आणि त्या भगवंताला समोर मी बघेन आणि मी प्राण ठेवील, ही भीष्माचार्यांची इच्छा आहे. भगवंताला ही गोष्ट, कारण आर्तभाव असतो, आर्तभाव त्या भगवंतापर्यंत पोहोचतो महाराज, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. भगवंत पांडवांना म्हणाले आपल्याला अगोदर भीष्माचार्यांकडे जायचं आहे. पांडवांना घेऊन भगवंत भीष्माचार्यांजवळ गेले. त्यावेळेस भीष्माचार्यांना आनंद झाला. भीष्माचार्यांनी पुष्पिताग्र छंदामध्ये, कारण आता शरीरामध्ये बाण घुसलेले आहेत आणि आता शरीरामध्ये आरपार बाण घुसलेले आहेत, तेव्हा भीष्माचार्यांनी अगोदर भगवंताचं दर्शन घेतलं. भगवंताला प्रश्न केला, म्हणले हे प्रभू, मी माझ्या जीवनामध्ये कधी असं पाप केलं नाही, कधी असं कर्म केलं नाही की ज्या कर्माद्वारे माझ्या या शरीरामध्ये आरपार बाण घुसावे. असं मला कधी 100 जन्मापर्यंत मला आठवतं, असं कधी घडलं नाही. त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं, भीष्माचार्य, ज्यावेळेस 120व्या पाठीमागच्या जन्मामध्ये तुम्ही एका जन्मामध्ये राजकुमार होता, घोड्यावर बसून एका ठिकाणी जात असताना रस्त्याने एका काट्यावर एक सरडा दिसला आणि तुम्हाला बघून त्याने मान वर केली, तुम्हाला त्याचा राग आला, तुम्ही आणि धनुष्य बाण घेतला. त्या बाणाने त्या सरड्याच्या शरीरामध्ये तो बाण लावला आणि त्याला काट्यामध्ये फेकलं आणि त्या सरड्याच्या आरपार शरीरामध्ये सर्व काटे काटे घुसले आणि तेच कर्म तुम्हाला आज भोगावं लागत आहे, त्याच कर्माचं हे फळ आहे. तेव्हा भीष्माचार्यांच्या लक्षात आलं आणि भीष्माचार्य आता शरीरामध्ये एवढ्या वेदना होत आहे, भगवंताचे दर्शन करायची इच्छा आहे, भगवंताची स्तुती करायची इच्छा आहे, भगवंताच्या चरणावर फुलं अर्पण करण्याची इच्छा आहे, परंतु आता करू शकत नाही. त्यावेळेस भीष्माचार्यांनी पुष्पिताग्र छंदामध्ये भगवंताची स्तुती केली. ज्या स्तुतीद्वारे भगवंताला पुष्प अर्पण केले, अर्जुनाने बाण मारला, त्या ठिकाणी गंगा उत्पन्न केली आणि भीष्माचार्यांकरता गंगेचं जल. आणि भीष्माचार्य म्हणले, प्रभो, धन्य आहे माझं जीवन, कारण माझी इच्छा आज तृप्त झाली. कारण माझी इच्छा होती, देहांत काले तुम सामने हो, बंसे बजा के मन को लुभालो, यही गीत गाते मैं तमन्नाथ त्यागो, गोविंद दामोदर माधवेती. हे प्रभो, आज सृष्टीचा चालक मालक जगन्नियंता माझ्या समोर आहे, आज माझं जीवन धन्य झालं, आज मी कृतार्थ झालो, आज माझा उद्धार झाला. यापेक्षा श्रेष्ठ काय असावं? भगवान परमात्मा समोर आहे आणि यापेक्षा श्रेष्ठ, यापेक्षा कोणतं भाग्य असावं? आणि भीष्माचार्यांनी हसत हसत प्राण सोडला. याला स्वाभाविक मृत्यू म्हणतात. स्वाभाविक स्वतःच्या इच्छेने, जसं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, मीराबाई बाके बिहारी गुजरात मध्ये डाकोर स्थान आहे, रणछोडराय भगवंताचं विग्रहामध्ये मीराबाई आणि मीराबाईची ज्योत भगवंतामध्ये विलीन झाल्या. कबीर महाराज ज्यावेळेस निजधामाला गेले, त्या ठिकाणी पुष्प राहिले महाराज. याला स्वाभाविक मृत्यू म्हणतात. काही त्रास न होता, काही कष्ट न होता, परंतु याला फार पुण्य लागतं. असा मृत्यू येण्याकरता फार पुण्य लागतं त्याकरता. आणि दुसरा आहे आकस्मिक मृत्यू. आता आकस्मिक मृत्यू प्रत्येकाचा, कोणाचाही होतो. आकस्मिक म्हणजे ऍक्सिडेंटने मृत्यू, अपघात होणं, ऍक्सिडेंट होणं, अनेक प्रकारचं काही घात होणं, त्याला आकस्मिक मृत्यू म्हणतात. कारण गरुड पुराणाअंतर्गत तशा प्रकारचे कर्मही सांगितलेले आहे. कोणत्या प्रकारचे कर्म असल्यानंतर कशा प्रकारचा मृत्यू होता. आता एवढा विषय आपल्याला या ठिकाणी बघायचा नाही. त्याच्यामध्ये अटॅक आहे, अटॅक येण्याचं काय कारण आहे बघा. काही कर्म असे असतात जे भयंकर, जर कर्म आपल्याकडून घडले, शरीरामध्ये गाठी तयार होतात. त्या गाठी, त्यालाच ब्लॉकेज म्हणतात. आता त्याच गाठी, ते कर्म असं तयार होतं की ते भोगल्या वाचून ते कर्म सुटत नाही, ते भोगावंच लागतं.
आणि आकस्मिक हा मृत्यू सांगितलेला आहे, आणि एक आहे अकाल मृत्यू. कारण अकाल मृत्यू त्याच्यापेक्षा भयंकर आहे. कारण ज्याचं भयंकर कर्म आहे, जो संत महात्म्यांना त्रास देतो, परमार्थामध्ये विक्षेप आणतो. बघा, ज्या ठिकाणी परमार्थ चालू आहे त्या ठिकाणी विक्षेप आणतो, देवाचे मंदिर तोडतो, मूर्त्या फोडतो, साधू संतांना त्रास देतो, अशाचा अकाल मृत्यू होतो. अकाल मृत्यू वो मरे जो काम करे चांडाल का, काल उसका क्या बिगाडे जो भक्त है महाकाल का. कारण अकाल मृत्यू सर्वात भयंकर मृत्यू सांगितलेला आहे. आणि तो भयंकर कर्माने आणि भयंकर आकस्मिक असा असणारा मृत्यू आहे. वीज कोसळणे आणि भयंकर अशा प्रकारे आणि डोंगर कोसळणे आपल्यावर आणि तो मृत्यू होणे, असे भयंकर असणारा त्याला अकाल मृत्यू म्हणतात. आणि अकाल मृत्यू असे 3 प्रकारचे मृत्यू शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. आणि हे मृत्यू आहे महाराज, या मृत्यूतून आपल्याला सुटायचं आहे. आपलाही चांगल्या प्रकारचा मृत्यू व्हावा, कोणत्याही प्रकारे त्रास न होता जर मृत्यू व्हावा असं जर आपल्याला वाटत असेल तर त्याकरता आपल्याला भजन करावं लागेल, त्याकरता आपल्याला परमार्थ करावं लागेल, त्याकरता भगवंताची शरणागती पत्करावी लागेल, भगवंताचा आश्रय घ्यावा लागेल. परमार्थाचा आश्रय तेव्हाच आपला योग्य मृत्यू होऊ शकतो. तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. कारण ते मरण धन्य आहे बघा, ज्या मरणाच्या वेळेला आणि भगवंत आठवतो. बघा, परमार्थ करणाऱ्याचा असं काहींना असाही प्रश्न निर्माण होईल, ज्याने जर जीवनभर परमार्थ केला, यदा कदाचित त्याला जर भगवंत आठवला नाही, त्याला परमार्थ आठवला नाही, तर तो भगवान इतका निर्दयी नाही महाराज. ज्या भक्ताने आयुष्यभर परमार्थ केला, भजन केलं, तो भगवान त्याला विसरत नाही. अंतकाळच्या वेळेला भगवंत सांगतो, तुला जर माझं स्मरण नाही झालं तर मी तुझं स्मरण करील. तू आयुष्यभर जर माझी वारी केली ना, तू शेवटी माझ्यापर्यंत येऊ शकला नाही तर मी तुझ्याकडे येईन. तू आयुष्यभर माझी कथा ऐकली ना, तर शेवटी आणि मी तुझं स्मरण करील. तुला जरी माझं स्मरण झालं नाही तर मी तुझं स्मरण करील आणि मी तुला आठवेल, मी तुझ्याकडे येईल. तू माझ्याकडे आला ना आयुष्यभर. एवढा भगवंत दयाळू आहे महाराज, एवढा कृपाळू आहे. कारण भगवंत सांगतात, जो माझा जैसा कारणे मी तैसाची त्या कारणे, जो मला ये यथा माम प्रपद्यन्ते तंस्तथैव भजाम्यहम मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. ये यथा माम प्रपद्यन्ते, जो जशा प्रकारे जसा मला भजेल तसा मी त्याला भजतो, मीही त्याच्या करता आहे. म्हणून संत हे मरणच आपल्याला टाळायचं आहे. आणि या मरणात आपलं मरण चांगलं व्हावं. कारण हे मरण प्रत्येकाला आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. प्रत्येकाला हे मरण आहे. पुन्हा जन्मने पुन्हा मरणे, याला संसार म्हणतात. ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराज सांगायचे, जन्माला येणे मरणे याला संसार म्हणतात. संसृजती इति संसाराः. जो कधी सरकत चालवतो, परिवर्तनशील आहे, नित्य ज्याच्यामध्ये परिवर्तन आहे, बदल आहे, आणि एकसारखा जो कधी राहत नाही, नित्य परिवर्तनशील आहे, नित्य बदल आहे, नित्य बदलणार आहे, स्थिर नाही, त्याला संसार म्हणतात. म्हणून संत महात्मे सावध करतात, सावध होई बापा काळ लागला मापा. अरे बाबा सावध हो, तू कुठपर्यंत संसार करणार आहे. बघा, राम सुखदासजी महाराज आणि सांगतात, गीताप्रेस ऋषिकेशचे अनेक ग्रंथ आहे ज्यांचे, की त्यांचं एक वाक्य होतं, तुम्ही किती जन्मापर्यंत संसार करशाल? 100 जन्म, 1000 जन्म, लाख जन्म, कोटी जन्म, कधीतरी तुम्हाला केव्हा तरी भगवंताला शरण जावंच लागेल. कधीतरी तोपर्यंत परम शांती भेटणार नाही, तोपर्यंत हे जन्म मरणाची परंपरा नष्ट होणारच नाही. कधीतरी केव्हा तरी तुम्हाला त्या भगवंताला शरण जावाच लागेल, कधीतरी परमार्थ करावाच लागेल. जरी आज केलं नाही तरी 1000 लाख जन्मामध्ये देखील कधीतरी सावध व्हावंच लागेल, कधीतरी. त्याकरता आताच आपण सावध होणं महत्वाचं आहे.
कारण कबीर महाराज सांगतात, कल करे सो आज करे, आज करे सो अभी. उद्या करायच्या ऐवजी कल करे सो आज करे, आज करे सो अभी. म्हणजे भजन मनुष्य काही काही म्हणतात आपण परमार्थ नंतर करू, नंतर करू. नंतरचा भरोसा नाही महाराज. कारण उद्या काय, आज आपण जसे आणि तंदुरुस्त आहोत, जसं आपलं शरीर आहे, आपल्याकडे जशी धनसंपत्ती आहे, जसं आज आपल्याला सर्व काही अनुकूल आहे, तसं उद्या राहील याची काही शाश्वती नाही. उद्या राहील याची गॅरंटी नाही. उद्याची काय शाश्वती आहे? उद्या आपलं शरीर चांगलंच राहील याची गॅरंटी नाही. कधी आपल्याला अटक येईल सांगता येत नाही. बघा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवार, ज्यांना ही गोष्ट, ज्यांच्या मनामध्ये कल्पना देखील नसेल, कोणाच्याच महाराष्ट्रामध्ये कोणाच्याच मनामध्ये आणि ही कल्पना नसेल की अशी घटना घडेल म्हणून, आणि अशी घटना घडली महाराज. कारण कोणाचंच काही सांगता येत नाही. उद्याचा दिवस, एकदा काय झालं, महाभारतामध्ये प्रसंग आहे. एकदा ज्यावेळेस महाभारतातलं युद्ध झालं, पांडव विजयी झाले, धर्मराज युधिष्ठिर राज्यावर बसले, आणि एकदा एक संध्याकाळच्या वेळेला एक याचक दान मागण्याकरता आला. दान मागण्याकरता आला तेव्हा धर्मराज म्हणाले, ते आजकाल मी आता उद्या देईन म्हणले. आता उद्या देईन ही गोष्ट ज्यावेळेस भीमाने ऐकली, भीमाने काय केलं, भीम गेला. ज्यावेळेस युद्ध जिंकल्यानंतर जे नगारे वाजतात ते नगारे वाजायला लागला मोठमोठ्याने. आता बाकीच्यांना वाटलं, पाची पांडवांना, भीमाला काय वेड लागलं का काय, कारण आता काय, आता कोण विजयी झालं. आता भीमाला विचारण्यात आलं, नाही म्हणले माझा दादा विजयी झाला, कारण माझ्या दादाला विश्वास आहे. उद्या सांगितलं कारण यांनी काळावरही विजय मिळवला. कारण ज्या अर्थी उद्या यांना असं वाटलं मी उद्यापर्यंत मी जिवंत राहील, म्हणजे काळावरही विजय मिळवणं आहे ना हो. आणि धर्मराजाची ही गोष्ट लक्षात आली. त्यावेळेस धर्मराजाने ते याचकाला ताबडतोब बोलवलं आणि दान देऊन टाकलं. कारण बघा, संत महात्मे उद्याच आहे, कारण उद्याचा भरोसा नाही ना. उद्या आपण जगल याची शाश्वती नाही. उद्या आपलं शरीर आज आहे त्याप्रमाणे निरोगी राहील याचं शाश्वती नाही. कधी काय रोग येईल, कधी कॅन्सर होईल, कधी अटॅक येईल, कधी सांगता येत नाही. कधी आपला शेवटचा, आजही आपला शेवट असू शकतो, याचं काही शाश्वती नाही. कोणत्या क्षणाला आपला शेवट होईल आणि हे सांगता येणार नाही. उद्या आपण धनवान असोच याची शाश्वती नाही. उद्या दरिद्री होऊ शकतो, उद्या काही होऊ शकतं. आज आपल्याला डोळ्यांनी चांगलं दिसतं, आज डोळ्यांनी कानाने चांगलं ऐकू येतं, सर्व इंद्रिय चांगले, उद्या सांगता येत नाही. उद्या आपण डोळे जाऊ शकतात, उद्या आपण बहिरं होईल, काही सांगता येत नाही. परंतु आहे या परिस्थितीचा, आहे या वेळेचा सदुपयोग करणं हे महत्वाचं आहे. कारण वेळेच्या अगोदर सावध होतात त्यांना संत म्हणतात, वेळेवर सावध होतात त्यांना जीव म्हणतात. आणि वेळ निघूनही गेली तरी काही काही सावध होत नाही महाराज. कारण भगवंत जीवनामध्ये कशा करता प्रसंग देत असतो, दुःखाचे प्रसंग भगवंत आपल्याला. काही लोक म्हणतात आम्हाला एवढं दुःख आहे, आम्हाला एवढं चिंता आहे, एवढं टेन्शन आहे, हे कशा करताय. भगवंत आपल्याला सतत सावध करीत असतो. संकट देतो, दुःख देतो, आता तरी तू सावध हो, आता तरी तू भजनी लाग, सावध होऊनी भजनी लागा, देव करा कैवारी. आणि सावध व्हायचं आहे आपण, आणि सावध होऊन काय करायचं आहे, सावध होऊन भगवंताचं भजन करायचं आहे. सावध होऊनी भजनी लागा, देव करा कैवारी, संत संग धरा, तुम्ही हरी भजन करा. पाठी लागला शे काळ, दात खातो कर करा, तो काळ प्रत्येकाच्या पाठी लागलेला आहे. जन्माला आले बाळ त्याच्या पाठी लागे काळ, जन्माला आल्याच्या नंतरच तो पाठी लागतो. काही काहींना जन्मही घेऊन देत नाही, काहींना गर्भातच तो मारतो महाराज, काहींना जन्माला येऊन देत नाही. असा भयंकर तो काळ आहे, तो सर्वांच्या पाठीमागे लागलेला आहे. घडी घडी काळ वाट्याची पाय, अजून किती आहे अवकाश. त्याकरता आपण सावध व्हायचं आहे, त्याकरता सत्संगती करायची आहे. जीवनामध्ये सत्संगतीला फार महत्व आहे. सत्संगतीशिवाय कल्याण नाही महाराज. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिना सुलभ न सोई. बिनु सत्संग
विवेक न होई राम कृपा बिन सुलभ न सोयी. सत्संगाशिवाय जीवनामध्ये विवेक प्राप्त होत नाही. कारण सत्संगती में एका महात्म्याचं वाक्य आहे, सत्संगती में बिना कुछ किए उन्नति होती है, कुछ संगती में बिना कुछ किए पतन होता है. बघा, सत्संगतीमध्ये काही तुम्हाला करायची गरज नाही तरी आपली उन्नती होते, सहज प्रगती होते. सत्संगतीमध्ये जीवन कृतार्थ होतं, जीवन धन्य होतं, योग्य मार्ग जीवनामध्ये मिळतो आणि आपलं कल्याण होतं. कारण संतांचा संग तोची स्वर्गवास. संतांच्या संगतीमध्ये असलं तर निश्चित कल्याण होतं. महाराज, जीवनामध्ये कल्याण करायचं असलं तर सत्संगती फार महत्वाची आहे. कारण तुम्ही जर एखाद्या राजाची जर संगती करशाल, राजा काय देईल? धनसंपत्ती देईल, ऐश्वर्य देईल, दुसरं काय देईल? एखादा प्रतिष्ठावान असल त्याची जर तुम्ही संगती करशाल तर तुम्हाला एखादं पद देईल, प्रतिष्ठा देईल. बघा, ज्याच्या संगती गेल्यामध्ये ते आपल्याला एखादा बिडी पिणारा आहे त्याच्या संगती राहिलं काय होईल? बिडी पिल्याची सवय लागेल, सहज लागेल ते. कारण संगतीत होतो पंक्तीचा लाभ. पिणारा जर असला तर पिण्याची सवय लागेल महाराज. कारण ज्या संगतीमध्ये गेलं ती संगती आपाप लागते. आणि सत्संगतीमध्ये महाराज आपाप कल्याण होतं, आपाप भजन करावं वाटतं, परमार्थ करावं वाटतं, नामस्मरण करावं वाटतं. एकदा कबीर महाराजांना एकाने प्रश्न विचारला, म्हणले महाराज तुम्ही सत्संगती म्हणता, सत्संगतीने नेमकं होतं काय? तर कबीर महाराजांनी उत्तर देण्याऐवजी एक त्या ठिकाणी खुंटा ठोकला. आता म्हणले महाराज तुम्ही मला प्रश्नाचं उत्तर द्यायच्या ऐवजी तुम्ही तर या ठिकाणी खुंटा ठोकला. अरे म्हणले तुझ्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे. हेच उत्तर? म्हणले कसं? म्हणले हा खुंटा ठोकला म्हणजे तुला मी समजावून सांगितलं, जसा हा खुंटा ठोकला कबीर महाराजांनी हलवून दाखवला, तो हल्ला नाही. म्हणले सत्संगतीमध्ये असंच होतं, आपल्यावर जे संस्कार होतात ते दृढ होतात. म्हणजे ते दृढ होतात एवढा आपल्या जीवनामध्ये परिपक्व. जसं हा खुंटा हलत नाही, एकदम पक्का झाला, तसे संस्कार आहे सत्संगतीमध्ये ते पक्के होतात. आणि त्याकरता जीवनामध्ये सत्संगती आहे आणि सत्संगती कल्याण करणारी आहे. बघा, वाल्या कोळ्याला एवढा भयंकर पापी असणारा वाल्या कोळी फक्त अर्धा क्षणाची नारदांची सत्संगती घडली. बघा, तो वाल्याचा वाल्मिक ऋषी होण्याकरता वेळ लागला नाही. भक्त प्रल्हादाला नारदांची संगती घडली, नारदांनी उपदेश करून त्याला भक्त प्रल्हाद बनवलं. ध्रुवाला नारदांची संगती घडली. अशी जीवनामध्ये ज्यांना काही चोर होते महाराज, डाकू होते, परंतु ते डाकू देखील सत्संगतीने त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. म्हणून संगती करायची असेल तर संतांची संगती महत्वाची आहे, ती कल्याण करणारी आहे. कारण सत्संगतीमध्ये आणि कल्याण होतं. संत महात्मे आणि उपदेश करतात महाराज या जीवाच्या हिता करता, कल्याणा करता, परमार्थ करता. कारण परमार्थ आपण केला पाहिजे. संसाराची आसक्ती सोडून परमार्थ सर्वच महात्मे सांगतात. एकदा समर्थ रामदास स्वामींची एका गावामध्ये कथा चालू होती. आता कथा चालू होती गावामध्ये, अनेक लोक त्या कथेला यायचे. ज्या गावचा पाटील होता, ज्या पाटलाच्या घरी थांबले त्यांना म्हणायचे महाराज अहो कथेला येत जा. तो पाटील म्हणायचा महाराज अहो एक घरदार मला काही संसार सोडितच नाही म्हणले, संसार काही सोडित नाही. आता बघा, संसाराने कोणाला बांधलेला आहे का हो? संसार कोणाला बांधित नाही, बांधून स्वतः आपण घेतलेला आहे. एकदा काय झालं, एका मनुष्याकडे 10 गाढव होते. आता गाढव होते, 9 जणांना चरट पुरलं, एका जणांना चरटच हरवलं. एकाने सांगितले, म्हणले काही काळजी करू नका, त्या गाढवाला फक्त तुम्ही असं बांधल्यासारखं करा. आता बांधल्यासारखं केलं, ते खरोखर थांबलं ते गाढव. सकाळी 9 गाढवांना सोडलं, 9 गाढव निघाले. आता ज्याला बांधल्यासारखं केलं ते निघायला तयार नाही. त्याला वाटलं मला बांधलेलं आहे. तो मनुष्य अहो म्हणले याला तुम्ही सोडल्यासारखं करा, तेव्हाच ते निघल. त्याला सोडल्यासारखं केलं, ते गाढव निघल.
बघ तसं आता समर्थ रामदास स्वामी म्हणले, अहो तुम्ही मोकळेच आहात. नाही, तो सावकार तो पाटील म्हणायचा, महाराज मला या संसारानं बांधलेला आहे, मला कथेला यायला वेळच नाही, कथेला यायला वेळ नाही आणि मी कथेला येऊ शकत नाही. आता समर्थ रामदास स्वामी बघा, संत महात्मे प्रत्येकाला त्याच्या त्याच्या अधिकारानुसार उपदेश करतात. आता काहींना उपदेश करावा लागतो, काहींना क्रिया करून दाखवावी लागते. तसं एक दिवस सकाळी सकाळी समर्थ रामदास स्वामी तोंड धुत होते. तोंड धुण्याच्या वेळेस तोंड धुणं झालं आणि समोरच एक वटवृक्षाचं झाड होतं. त्या पाटलाच्या पाटील बघत होता, गेले आणि त्या वटवृक्षाला अशी कवळी मारली, मोठमोठ्याने आरडाओरडा करायला लागला, सोडवा मला, सोडवा, या वडाने मला घट्ट धरलेला आहे. आता तो पाटील आला त्या ठिकाणी, मोठमोठे हसायला लागला. म्हणले, महाराज अहो तुम्हीच त्याला कवळी मारलेली आहे, तुम्ही तर मुक्त आहात. अरे म्हणले, हेच तुला सांगायचं होतं. तू देखील मुक्तच आहे, तू देखील मोकळाच आहे, तुम्ही देखील मोकळेच आहात आणि तुम्ही स्वतः संसाराला बांधून घेतलेला आहे. मुक्त होता परिबळे झाला बद्ध घेऊन या, छंद माझे माझे पाप पुण्य अंगी घेतले जडून, वर्मनेने कोण करिता. तो स्वतः संसाराची आसक्ती आणि स्वतः आपण बांधून घेतलेला, आपण मुक्तच आहोत, आपल्याला काही बंधन नाही. आणि बघा, बंधन मनुष्य स्वतः आणि लावित असतो. एकदा एक मनुष्य रेल्वेनं प्रवास करीत होता. आता त्याच्याजवळ कोणीतरी बॅग ठेवून गेले, त्या बॅगेवर कब्जा केला. आता कब्जा केल्याच्या नंतर पोलीस आले त्या ठिकाणी चेकिंगला. पोलिसने विचारले, ही बॅग कोणाची? हा म्हणला माझी बॅग आहे. हा सोडायला तयार नाही, द्यायला तयार नाही. तुझी बॅग आहे म्हणले, चेक करून दे. नाही म्हणले, नाही चेक करून देणार. आता पोलीस आहे, पोलिसांनी लावले 1-2 दंडे त्याला आणि बॅग चेक केली. आता चेक केल्याच्या नंतर निघले त्याच्यामध्ये मनुष्याचे हातपाय अवयव निघले ना. हो, कोणीतरी माणसाचा खून करून त्याचे अवयव त्यामध्ये ठेवले, बॅग ठेवून निघून गेले. आता याने काही कारण नसताना ममत्व जोडलं, माझं म्हणल्यामुळं. आता पोलिसांनी ते बघितल्यानंतर याला हानीत मारीत नेलं ना, पोलीस स्टेशनमध्ये, जेलमध्ये टाकून दिलं. बघा, आपण जर ममत्व जोडलं तर त्याला जेलमध्ये जावं लागलं. त्याला नुसतं ममत्व जोडलं, माझं आहे म्हणल्यानंतर तर आपण तर या संसाराला माझंच म्हणतो, सर्वांना माझं आहे म्हणून आपल्याला हे जे दुःख भोगावं लागतं. बरं, माझं आहे तर आपल्या सोबत काय येत नाही, सोबतही येत नाही, अंतकाळच्या वेळेला त्याचा उपयोगही होत नाही. सर्वांचा फक्त परमाश्रय एक तो भगवान परमात्मा आहे आणि सर्वांचा खरा आश्रय, जन्मजन्मीचा आश्रय तो भगवान आणि परमात्मा आहे महाराज. त्याच्यासारखा दुसरा कोणताही आश्रय नाही. म्हणून त्याचा आश्रय, त्याचं भजन आपण जीवनामध्ये केलं पाहिजे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. कारण त्याचं भजन करून आणि आपलं जीवन आपण कृतार्थ करून घ्यावा. पवित्र असा नरदेह त्या भगवंताने दिलेला आहे, फक्त आपल्या आत्मकल्याणाकरता, उद्धाराकरता, आणि हा नरदेह दिलेला आहे. तर पवित्र असणारा नरदेह त्या भगवंताच्या प्राप्तीकरता दिलेला आहे भगवान परमात्म्याने. त्याकरता आपण आणि या संसारावरील असणारी आसक्ती त्या भगवान परमात्म्यावर लावावी आणि आपलं जीवन कर्तार्थ करून घ्यावं. जातस्य हि ध्रुव मृत्यूवर ध्रुवं जन्म मृतस्य तस्माद परिहार्यर्थेन त्वं शोचितुमर्हसि. भगवान परमात्मा सांगतात, अरे अर्जुना, तू शोक करू नकोस, कारण शोक करणं व्यर्थ आहे. बघा, शोक जर आपण ज्या गेलेल्या व्यक्ती करता केलं ना, तो गेलेल्या व्यक्तीला फार त्रास होत असतो. कारण गेलेल्या व्यक्ती करता जेवढं आपण दुःख करू तेवढं त्या गेलेल्या व्यक्तीला फार त्रास होत असतो. त्याकरता आपण त्याच्याकरता दुःख न करता त्याच्या प्रित्यर्थ आपण भजन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. जेवढा होता होईन आपल्याला तेवढा आपण परमार्थिक कार्य आणि करणं महत्वाचं आहे. त्याच्याकरता शोक करून उपयोग नाही, कारण त्याच्याकरता दुःख केलं त्या व्यक्तीला सुद्धा पुढचा मार्ग मोकळा होत नाही. कारण तो व्यक्तीचा देखील प्राण
कारण लवकर जात नाही, कारण त्यालाही असं वाटतं हे बाकीचे आहे, यांची आपल्याबद्दल एवढी असणारी ममत्व आहे, एवढं आपल्यावर असणारं प्रेम आहे, आणि त्याकरता तोही त्यालाही फार दुःख होतं, त्या जीवात्म्याला त्रास होतो त्याकरता. आणि आपण त्या मृत व्यक्ती करता जास्तीत जास्त शोक करण्यापेक्षा जास्तीत जास्त नामस्मरण करावं, जास्तीत जास्त भजन करावं, जास्तीत जास्त त्याच्याकरता सत्कार्य आपल्याला जेवढे काही करता येईल तेवढे काही सत्कार्य करावे आणि त्याच्याकरता शोक करू नये. जो भगवत भक्त असतो भगवंताच्या कृपेने आणि त्याला ज्ञान होत नाही महाराज, एकदा असंच एक ज्ञान त्याला झालेलं असतं आणि तो शोक करीत नाही. एकदाच असा एक भगवत भक्त होता, भगवंताचं फार भजन चिंतन करायचा, भगवंताच्या कृपेने सर्व काही त्याला ज्ञान प्राप्त झालं, योग्य प्रकारचं ज्ञान प्राप्त झालं. आणि त्याचा काय नियम होता, अन्नदान करणे, कोणी येऊ अतिथीला. कारण जसं योगीराज गंगागिरी महाराजांच्या परंपरेमध्ये गंगागिरी महाराजांचं ब्रीद वाक्य आहे, लेने को हरिनाम देने को अन्नदान, तरने को लीनता डुबने को अभिमान. आपला अखंड हरिनाम सप्ताह भूतोन भविष्यते असा सप्ताह आहे, ज्यामध्ये अन्नदानाला विशेष महत्व आहे. त्याप्रमाणे या भगवत भक्ताच्या जीवनामध्ये आणि अन्नदानाला विशेष महत्व होतं. आणि कुणी आलं भुकेलेलं अन्न बर ते अन्नदान करून करून एवढी कीर्ती पसरली, सर्वत्र कीर्ती आणि पसरली महाराज. जसं गुजरातमध्ये नरसिंह मेहता होऊन गेले, हरियाणामध्ये धन्नाजी शेठ होऊन गेले महाराज. अन्नदान नियमच होता, एवढं अन्नदान करायचं, कोणी साधू संत येऊ असा या भगवत भक्ताचा एवढा नियम होता की त्या अन्नदानाने एवढी कीर्ती पसरली, सर्वत्र कीर्ती पसरली. कोणी आलं आणि भगवंताला देखील वाटलं की यांचं आपण सत्व बघावं, यांची परीक्षा बघावी. कारण परीक्षा शिवाय जसं सोनं आहे महाराज, सोन्याची 4 प्रकारची परीक्षा होती. त्याची तापल्यानंतर परीक्षा आहे, घसल्यानंतर त्याला छेद पाडल्यानंतर तशीच मनुष्याची. आणि त्याग वैराग्यशील धैर्य त्याच्यामध्ये आहे का नाही याची परीक्षा होत असते. तसं त्या भक्ताची परीक्षा घेण्याचं भगवान परमात्म्याने ठरवलं. आणि त्या भक्ताच्या घरामध्ये छोटासा परिवार होता, 5 व्यक्ती होते, पती पत्नी दोघे आणि एक मोठा मुलगा, त्याचं लग्न झालेलं होतं. 2 मुलं होते आणि 4 आणि 1 मोठ्या मुलाचं लग्न झालेलं होतं. असं 5 असणार परिवार, 5 जणांचं ते असणार कुटुंब. सर्वच अतिथींची सेवा करायचे महाराज. सर्वत्र कीर्ती बसरली. भगवान परमात्म्याला ही गोष्ट, भगवंताला सर्व कळतं महाराज. जसं या सृष्टीमध्ये, जसं आपल्या शरीराला एकाच वेळेला 10 ठिकाणी वेदना झाल्यानंतर आपल्याला एकाच वेळेला कळतं, एकाच वेळेला आपल्याला कळतं 10 ठिकाणी शरीरामध्ये वेदना झालेल्या आहे. तसं भगवंत आहे, ही सृष्टी त्या भगवंताचं शरीर आहे. हे शरीर असल्यानंतर एकाच वेळेला या ब्रह्मांडामध्ये कुठेही जरी काही जरी झालं तरी त्या भगवंताला एकाच वेळेला कळत असतं, कोणत्या ठिकाणी काय काय घटना घडल्या, काय घडलं, त्याचं हे शरीर आहे. तसं भगवंताला अंतर्ज्ञानाने सर्व कळतं. भगवंताला कळालं, त्या भक्ताची कीर्ती पसरलेली आहे, आपण त्याची परीक्षा घ्यावी. आणि भगवंताने एका साधूचा वेश धारण केला, साधूचा वेश धारण केला आणि त्याच्याच घरी भिक्षा मागण्याकरता निघाले. आणि योग मायेनं अगोदरच माया रचली, योग मायेनं अगोदरच एक भयंकर विषारी सर्प त्या भक्ताच्या घरी पाठवल्याच्या नंतर तो सर्पाने त्या भक्ताचा मोठा मुलगा होता त्याला दंश केला. मोठा मुलगा मृत झाला. आणि त्या ठिकाणी आता सर्वजण शोक करीत आहे, सर्वजण बोलायला लागले. परंतु तो भक्त होता, त्याला ज्ञान प्राप्त झालेलं होतं, त्याने काही एवढा काही शोक केला नाही. आता बघा, काही काही संत महात्मे शोक करताना दिसतात. एकदा एक महात्मा, त्यांचा मुलगा मृत झाला. ते मोठमोठ्याने रडायला लागले. लोक म्हणायला लागले, का म्हणले तुम्ही तर सर्वांना सांगतात
आणि गेलेल्याबद्दल शोक करू नये, रडू नये, तुम्हीच मोठमोठ्याने रडतात. म्हणले त्याचं कारण असं आहे, मी जर नाही रडलो ना, मला यांना सर्वांना समजून सांगावं लागेल, तुम्ही रडू नका. त्याच्याकरता त्यांना समजून सांगायच्या ऐवजी मीच रडत आहे, म्हणजे कोणाला सांगायचं कामच नाही. बघा तसं आता हे भगवत भक्त यांनी काही शोक केला नाही आणि भगवंत त्या ठिकाणी आले. महाराज साधूचा वेश धारण केलेला आहे. ओम भवती भिक्षाम देही, ओम भवती भिक्षाम देही. आणि त्याच वेळेला ही घटना अगोदरच काही मिनिटापूर्वी घटना झाली. त्यांनी त्या प्रेताला तसंच झाकून ठेवलं आणि सांगितलं पत्नीला, आत्ताच्या आत्ता स्वयंपाक तयार कर. महात्म्याचं आदर आतिथ्य स्वागत केलं आणि महात्म्याला सांगितलं, महाराज तुम्ही थोडा वेळ बसा आणि थोड्याच वेळात तुम्हाला या ठिकाणी स्वयंपाक सुंदर अशा प्रकारे स्वयंपाक तयार होणार आहे. आणि थोड्याच वेळेस स्वयंपाक तयार झाला. महाराजांना बसण्याकरता आसन दिलं आणि आसन दिल्याच्या नंतर महाराज बसले आणि स्वयंपाक तयार झाला आणि त्या महाराजांना सुंदर अशा प्रकारे भोजन वाढण्यात आलं. महाराज म्हणाले तुमच्याकरता ताट करा. म्हणले मी नाही, म्हणले महाराज तुम्ही अगोदर बसा. ते महाराज म्हणले नाही, तुम्हाला देखील आमच्या बरोबरच बसावं लागेल. आणि म्हणले त्यांनी 4 ताट तयार केले. आता नावीलाज होता. म्हणले 4 ताट, अजून एक ताट तयार करा. म्हणले अजून कोणाचं? आता ते तर भगवंत होते, त्यांना सर्व कळत होतं. म्हणले तुमच्या मोठ्या मुलाचं. आता ते भक्त होते, त्यांनी हात जोडले. म्हणले महाराज क्षमा करा, म्हणले चुकलं, माझा मुलगा तर मृत झालेला. ते साधू त्यांना भयंकर असा क्रोध आला. म्हणले अरे तुला सुतूक पडलेला आहे, तुझा मुलगा मृत झालेला आहे आणि तुला काही दया नाही, माया नाही आणि तू कुशाल माझ्याकरता भोजन तयार केलं. ते साधू एवढे भयंकर असणारे त्या भक्ताला बोलले. तर त्या भक्ताने महात्म्याला हात जोडले. म्हणले महाराज क्षमा करा. म्हणले अतिथी देवो भव, माझं कर्तव्य आहे, अतिथीची सेवा करणं माझा धर्म आहे. आणि दुसरी गोष्ट, हा जो मुलगा होता तो त्या भगवंताने दिलेला होता. आता ज्याने दिला, जसं मग त्या भक्ताने एक उदाहरण सांगितलं, ज्या प्रकारे एखादा मोठा बागेतदार असतो. आता बागेतदारचा मोठा बगीचा आहे, त्याच्याकडे काही त्याच्याकडे नौकर ठेवलेले असतात. आता त्या बागेतदारकडे आंब्याचा बगीचा आहे आणि त्या आंबे पिकलेले आंबे त्या नौकराने स्वतःहून मालकाला नेऊन दिले काय आणि त्या मालकाने स्वतः तोडले काय, सारखेच आहे. तसं हा जो मुलगा होता तो भगवंताने दिलेला आहे आणि त्याचा तो आहे. तर ते भगवंत त्याचा तो घेऊन गेला त्याच्यामध्ये. आणि मला काय शोक करण्यासारखं काही नाही, कारण मला दुसरा मुलगा आहे, त्याच्याकरता मी का शोक करू. कारण तो नौकर जसा स्वतःहून आंबे त्या मालकाला नेऊन देऊ काय आणि तुम्हाला घेऊ काय, सारखेच आहे. नंतर ते महात्मा त्याच्या पत्नीला बोलले. म्हणले तू आई आहेस, तुला देखील काही वाटायला पाहिजे होते, तुझ्या अंतःकरणामध्ये काही दया पाहिजे, दया भाव पाहिजे होता, तुला देखील काही मोह माया नाही आणि तू देखील स्वयंपाक तयार केला आणि माझ्या बरोबर आमच्या बरोबर भोजनाला देखील तयार झाली. त्यावेळेस तिनं सांगितलं, म्हणले महाराज जसं एखादा कुंभार असतो आणि त्या कुंभाराने जसे मडके घडवले, बघा मडके घडवल्याच्या नंतर ते मडके भाजताना एखादं मडकं जर कच्चं राहिलं किंवा एखादं मडकं फुटलं तर कुंभार काय त्या मडक्या करता रडतो का हो, कारण त्याच्याकडे भरपूर मडके असतात. तसं ती म्हणाली, म्हणले महाराज तो कुंभार जसा एखादं मडकं फुटल्यानंतर त्याचा शोक करीत नाही, तसं मी देखील का शोक करू, दुसराही मुलगा माझ्याकरता आहे. आणि याचा आयुष्यही तेवढंच होतं. नंतर तो महात्मा त्याच्या पत्नीला बोलला आणि पत्नीला बोलल्याच्या नंतर म्हणले तू देखील त्याची अर्धांगी आहे, तुला देखील काही शोक झाला नाही, तू दुःख केलं नाही, तू कुशाल स्वयंपाक तयार केला, माझ्या बरोबर भोजनाकरता बसायला तयार झाली. तेव्हा तिनं सांगितलं, म्हणले महाराज माझा खरा पती परमेश्वर तो भगवान परमात्मा आहे, कारण तो भगवान परमात्मा जन्मोजन्मीचा पती आहे. हा पती फक्त या देहापुरता होता, या जन्मीचा होता, कारण तो पती माझा आहे महाराज, त्याच्याकरता मी का शोक करूस.
शेवटी तो लहान भाऊ होता, त्या भावाला ते महाराज बोलले, अरे तू देखील शोक केला नाही, तू दुःख केलं नाही. तेव्हा तो बंधूही त्याला देखील ज्ञान झालेलं होतं. त्यानं सांगितलं, म्हणले महाराज जसा आत्मा आहे, आत्मा जन्मतही नाही आणि मरतही नाही. वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णानि ज्ञानी संयाति नवानि देही. बघा, मनुष्य जसं जुनं झालेलं वस्त्र टाकून देतो, नवीन शरीर धारण करतो, तसा जीवात्मा देखील हे शरीर सोडून दुसऱ्या शरीरामध्ये त्याच्या कर्मानुसार तो आणि देह धारण करतो. तसं त्या लहान मुलाने सांगितले, म्हणले महाराज आत्मा आणि जन्मत नाही, मरत नाही. त्याला नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्ति आपो न शोष्यति मारुतः. आत्म्याला शस्त्र आणि अग्नी जाळू शकत नाही, शस्त्र त्याला मारू शकत नाही आणि त्याला पंचमहाभूत काही करू शकत नाही असा असणारा आत्मा आहे. आणि सांगण्याचं तात्पर्य असा, हा भगवत भक्त त्याने शोक केला नाही महाराज. त्याकरता भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, नत्वम शोचितुम अर्हसि. हे अर्जुन, तू गेलेल्या व्यक्ती करता शोक करू नकोस. आज या ठिकाणी सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने, ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारंगिरी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, तसेच श्री क्षेत्र सरला बेटाचे हिंदू धर्मरक्षक परमपूज्य गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि ज्यांचा दशक्रिया विधी आपल्यातून जाऊन ज्यांना 10 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि कैलासवासी पंढरनाथ निवृत्ती गाढवे त्यांच्या जीवात्म्याला शांती लाभो. परमार्थिक असणारा हा परिवार आहे. श्री क्षेत्र सरला बेटाचे भक्त आहेत आणि त्यांच्या जीवात्म्याला शांती लाभो हीच भगवंताच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना. त्यांचा शोकाकुल परिवार श्री ज्ञानदेव निवृत्ती गाढवे बंधू आहेत, सोपान निवृत्ती गाढवे बंधू आहेत, गंगा भागीरथी नर्मदा शंकरराव कासार बहीण आहे, अशोकराव पंढरनाथ गाढवे चिरंजीव आहेत, जानकीराम पंढरनाथ गाढवे चिरंजीव आहेत, चांगदेव निवृत्ती गाढवे बंधू आहेत, गंगा भागीरथी मुक्ताबाई रंगनाथ चौधरी बहीण आहेत, सौभाग्यवती कमलाबाई मच्छिंद्र खरात बहीण आहेत, श्री बाळासाहेब पंढरनाथ गाढवे चिरंजीव आहेत, गंगा भागीरथी निर्मला शांताराम गाढवे सून आहेत, बाबासाहेब नानासाहेब गाढवे पुतणे आहेत, समस्त गाढवे परिवार, त्यांच्यावर प्रेम करणारे सगळे सोयरे आप्तेष्ट गणगोत उपस्थित सर्व पुरुष मंडळी, महिला मंडळी आणि सुंदर अशा प्रकारे यांची साऊंड सिस्टीम, त्यांनाही धन्यवाद. आणि या प्रवचनाचं निवेदन करणारे आपले राजेंद्र काटे महाराज, त्यांनाही धन्यवाद. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गंगागिरी महाराज की जय, सद्गुरु श्री नारायणगिरी महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय. सर्वांनी जागेवर उभे राहा. 2 मिनिटात पसायदान घेऊ, श्रद्धांजली झाली. या ठिकाणी श्रद्धांजली होईल आणि नंतर पसायदान होईल. आणि 2 मिनिटं खालीच बसा, खालीच बसा. उपस्थित शोकाकुल कैलासवासी तीर्थरूप पंढरनाथ निवृत्ती गाढवे उर्फ अण्णा यांना आपल्यातून जाऊन आज 10 दिवस झाले. त्यानिमित्त या ठिकाणी पुंतांबा चांगदेवनगर येथील विश्वानंदगिरी महाराज यांनी त्यांच्या अत्यंत मधुर अशा वाणीतून आपल्याला प्रवचन रूपी सेवा दिली. त्याबद्दल मी आपणा सर्वांच्या वतीनं महाराजांना धन्यवाद देतो. या ठिकाणी अण्णांच्या दशक्रिया विधी निमित्त आपण सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहात. अण्णांच्या दुःखद निधनाने गाढवे परिवारांना जे दुःख झालं ते सावरण्याची त्यांना परमेश्वर शक्ती देवो. मी माझ्या गोरे कुटुंबियाच्या वतीनं, वाकडी संभाजीनगर ग्रामस्थांच्या वतीनं, आपणा सर्वांच्या वतीनं अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास
चिर शांती लाभो. ओम शांती, ओम शांती. यानंतर दत्तगुरुपद संस्थेचे संस्थापक सोपन काका कासार हे श्रद्धांजली देतील. रांजणगाव खुर्द येथील गाढवे परिवारातील रांजणगाव खुर्दच्या विकासाची मूर्तमेढ रवणारे माजी सरपंच निवृत्ती सगाजी पाटील गाढवे यांचे ज्येष्ठ गणेश सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक श्री अनिल काका गाढवे यांचे चुलते यांना अफलातून जाऊन आज 10 दिवस झाले. या 10 दिवसात सगळे सोयरे आप्तेष्ट जे घरी भेटून गेले त्यांचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आज ज्यांनी आपल्याला प्रवचन सेवा दिली, गंगागिरी महाराज आश्रम पुंतांबा, विजयानंदजी महाराज यांनाही आपल्या सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो. मी ग्रामपंचायत रांजणगाव खुर्द, श्री दत्तगुरुपद संस्था गणेशनगर, तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वतीनं अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. यानंतर बाळासाहेब पाटील वरुळे हे श्रद्धांजली अर्पण करतात. आज या ठिकाणी आपण सर्वजण मोठ्या दुःखद अंतःकरणाने कैलासवासी पंढरनाथ निवृत्ती पाटील गाढवे उर्फ अण्णा यांना आपल्यातून जाऊन आज 10 दिवस झाले आहे. अतिशय प्रेमळ शांत स्वभावाचे अण्णा अचानक आपल्यातून गेले. त्यामुळं जे गाढवे कुटुंब आणि परिवाराला जे दुःख झालं त्या दुःखातून सावरण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देवो अशी मी आमच्या देवीच्या चरणी प्रार्थना करतो. आणि अण्णाचं जीवन साधं सरळ जगत असताना कोणाही त्रास न देणं, अतिशय सुशांत असे अण्णा आपल्यातून गेले. तर मी माझ्या उरोळी कुटुंबाच्या वतीनं, आमच्या भवानदेवी ट्रस्टच्या वतीनं आणि माळवडा येथील संघटनेच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि देवीच्या चरणी एकच प्रार्थना करतो का अण्णांनी जे जीवनात जे पुण्य प्राप्त केलं असेल त्या प्राप्तीची पुढील त्यांच्या जीवनासाठी चांगली वाटचाल हो, परमेश्वर त्यांना चांगली सद्गती देवो अशी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. यानंतर पसायदान होईल. पसायदान झाल्यानंतर तिलांजली झाल्यानंतर प्रसादाची व्यवस्था शाळेत केलेली आहे, तरी भोजन प्रसाद घेऊनच जायचं आहे. आपण सगळ्या नातेवाईकांना विनंती आहे. उभे राहा सर्वांनी. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांचे व्यंकटी सांडू तया सत्कर्मे रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाऊ विश्व स्वधर्म सूर्य पावो, जो जे वांछिल तो तेला हो प्राणी जात. वर्षात सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो या भूता. चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी, भची जो आदि पुरकी अखंडित आणि ग्रंथ उपजीविये. विशेषी लोकी द्रष्टा दृष्ट विजय भोवा विजय, ते तमने श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती.